जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। महाराष्ट्र म्हणजे शौर्य, संस्कृती आणि समृद्धीचा सुंदर संगम। नमस्कार मंडळी, मी आहे अनुजा आणि तुम्ही बघत आहात वी ट्रॅव्हलर। आज मी अशा ठिकाणी आले आहे जिथे सिंगमची गर्जना ऐकायला येते, स्वदेशच्या मातीची सुगंध येते आणि जिथे नाना फडणवीसांचा इतिहास अजूनही जिवंत आहे। मी आहे सातारा जिल्ह्यातलं वाईमध्ये, ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं। तर हा फिल्मी सफर सुरू करण्याच्या आधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आर यू रेडी? लेट्स रोल। वाई हे सातारा जिल्ह्यातलं एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे, जे कृष्णा नदीच्या किनारी वसलेलं आहे। हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं, कारण इथे खूप सुंदर घाट्स आणि पुरातन मंदिरे आहेत। मुंबईपासून वाईचं अंतर साधारण 230 किलोमीटर आहे। पुण्यापासून वाई खूपच जवळ आहे, फक्त 85 ते 90 किलोमीटर। म्हणजे वीकेंडला एक परफेक्ट रोड ट्रिप डेस्टिनेशन म्हणून तुम्ही इझिली प्लॅन करू शकता। वाईची ओळख म्हणजे इथला महागणपती मंदिर, ज्याला लोक प्रेमाने ढोल्या गणपती म्हणतात। ही मूर्ती एकच अखंड दगडातून कोरलेली म्हणजे मोनोलिथिक मूर्ती आहे। अँड लाईक इट्स ऑलवेज सेड, एनी गुड थिंग शुड स्टार्ट विथ बाप्पास दर्शन। म्हणून आम्ही पण आमची वाई जर्नीची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने सुरू केली। तसेच समोर शंकराची पिंड देखील आहे, ज्याचे दर्शन पण आम्ही केले। मित्रांनो, रोहित शेट्टीचा सिंगम अगेन आठवतो? त्यातला तो ग्रँड एंट्री सीन इथे शूट झाला आहे। गणपती दर्शन नंतर खेमकरांचे कंदी पेढे घ्यायला विसरू नका। मी आता आहे द आयकॉनिक मेनावळी घाटावर। हेच ते ठिकाण आहे जे बॉलिवूड फेवरेट आहे। माझ्या मागे जे हे विष्णू मंदिर आणि शिवा मंदिर दिसतंय, ते तुम्ही 1000 वेळा मूव्हीज मध्ये बघितलं असेल। शाहरुख खानचा स्वदेश मधला तो पाळणा सॉन्ग किंवा तो रेसलिंग मॅच ते इथेच या घाटावर शूट झालंय। गंगाजल मधला क्लायमॅक्स असो किंवा बाजीराव मस्तानीची थोडी झलक, मेनावळी घाट नेहमी कॅमेरा समोर असतो। आणि मित्रांनो, हा बघा नाना फडणवीसांचा वाडा। यातले लादी काम, लाकडी खिडक्या आणि दरवाजे बघून असं वाटतं की आपण 18व्या शतकात पोहोचलेलो आहोत। इथे पाऊल ठेवलं की सिंघमचा तो फेमस डायलॉग ऐकायला येतो, आता माझी सटकली। मित्रांनो, हा वाडा फक्त एक इमारत नाही, तर मराठा साम्राज्याचं इतिहासाचा एक साक्षीदार आहे। नाना फडणवीस हे पेशवा दरबारातले एक मुख्य मंत्री आणि महान राजकारणी होते। त्यांना मराठा माखियावाली म्हटलं जायचं, कारण त्यांच्या बुद्धी चतुर्यामुळेच मराठा साम्राज्य अनेक संकटातून सलामत बाहेर पडलं। हा वाडा आर्किटेक्चरचा उत्तम नमुना आहे। इथे नाना फडणवीसांचं खासगी निवास होतं। या वाड्याच्या भिंती इतक्या भक्कम आहेत की त्यातून गुप्त रास्ते सुद्धा बनवले गेले होते। आजही या वाड्यात फिरताना त्या काळाच्या राजेशाही थाट आणि इतिहासाची झलक स्पष्टपणे जाणवते। असं वाटतं की आपण पेशवा काळात पोहोचलेलो आहोत। आणि फायनली वाईच्या धूम डॅमचा क्लिम्स मिळाला।
आणि खरं सांगायचं तर हा कॅमेरामध्ये जेवढा सुंदर दिसतो त्याच्याहून जास्त हा रिअल लाईफमध्ये दिसतो. इकडची शांतता, निळं पाणी, आजूबाजूचे डोंगर आणि थंडगार हवा अगदी पोस्टकार्ड मुवमेंट आहे. धूम डॅम हे कृष्णा नदीवरचं एक सुंदर धरण आहे आणि आमच्या वाई ट्रिप मधलं शेवटचं पण कदाचित सर्वात सुंदर ठिकाण. सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे आम्ही इथे पोचलो ते थेट सूर्यास्ताच्या वेळी आणि समोर दिसणारं सनसेटचं दृश्य म्हणजे अगदी डोळ्यांना आणि मनाला शांत करणारा अनुभव होता. सूर्य हळूहळू डोंगराच्या मागे जात होता. आकाशात नारंगी, गुलाबी आणि सोनेरी शेड्स पसरलेले होते आणि त्या शांत पाण्यावर त्याचं रिफ्लेक्शन अजूनच मॅजिकल वाटत होतं. खरंच तो मोमेंट फक्त एन्जॉय करायचा होता. इथे मुलांसाठी, फॅमिलीसाठी खूप ऍक्टिव्हिटीज आहेत, वॉटर स्पोर्ट्स पण आहेत, त्यामुळे ऍडव्हेंचर आवडणाऱ्यांसाठी एक परफेक्ट स्पॉट आहे. पण ज्यांना फक्त शांत बसून निसर्ग अनुभवायचा असेल त्यांच्यासाठी ही जागा तितकीच सुंदर आहे. तुम्ही फक्त काठावर बसून समोरच्या लाटा, थंड वारा आणि सनसेट बघत राहू शकता. आणि खरं सांगायचं तर वेळ कसा जातो हे इथे अजिबात कळत नाही. वाईला आलात तर धूम डॅम मिस करू नका. धूम डॅमचा कॅमल राईड एक्सपिरियन्स एकदम एक नंबर. फील्स लाईक टॉप ऑफ द वर्ल्ड. बाय द वे, इथे काही बॉलिवूड मूवीज आणि मराठी सिनेमेही शूट झालेले आहेत. त्यांची नावं माहिती असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो, वाईची रिचनेस, इकडची संस्कृती आणि इकडचे निसर्ग बघण्यासाठी इथे एकदा तरी नक्की या. दिस ट्रिप वॉज ट्रूली डीप. तर हा होता माझा वाईचा छोटासा सफर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजेत राहा, फिरत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.